उतार वयात दाम्पत्याच्या प्रेमात वाढ होते. हा आजचा आपला विषय आहे. चला तर बघूया. करिअरचा दबाव, मोठे होणाऱ्या मुलांच्या जबाबदाऱ्या, आरोग्याबाबत चिंता व सामाजिक अपेक्षा. 40 नंतरच्या जीवनात प्राथमिकता खूप बदलून जातात, ज्याचा परिणाम सरळ पती पत्नीच्या नात्यावर होतो. उतार वयासोबत आपल्या नात्यात स्थैर्य आणि भावनिक संतुलन राखण्यासाठी काय करावे? ओहियो युनिव्हर्सिटीत झालेल्या एका सर्वेक्षणानुसार 40 ते 50च्या दरम्यान पती पत्नीकडून संबंधात स्थायित्वाची अपेक्षा करतो, तर पत्नी पतीकडून सर्व प्रकारची सुरक्षा. वास्तविक 40 नंतर जीवनात स्थैर्य, मानसिक शांती व भावनिक संतुलन अधिक महत्त्वाचे होत जाते. त्यामुळे नात्यातील प्राथमिकताही बदलतात. अशा वेळी जर एकाला वाटत असेल की त्याला दुर्लक्षित केले जात आहे, तर नात्यात मतभेद वाढू शकतात. कित्येकदा उतार वयात वाढत्या जबाबदाऱ्यामुळे ते आपल्या नात्यावर काम करणे विसरून जातात आणि एकमेकांना दुर्लक्षू लागतात. जर आपणही याच काळातून जात असाल व नात्यात दुरावा वाढू नये असे इच्छित असाल, तर त्यासाठी काही गोष्टीपासून दूर राहायला हवे. काय ते बघूया. अनावश्यक तुलना करणे. महिलांना आपल्या पतीकडून ज्या एका गोष्टीची उणीव असते ती म्हणजे तिचा मान व सिरियस रिलेशनशिप. अशा वेळी पती पत्नींनी एकमेकांच्या भावनांचा आदर करायला शिकायला हवे. तेच इतर नात्याशी आपल्या नात्याची तुलना करणे सोडायला हवे, कारण त्यामुळे नात्यात तणाव आणि असंतोष वाढतो. लक्षात ठेवा, प्रत्येक नाते वेगळे असते. यासाठी दुसऱ्याची तुलना करण्याऐवजी प्राथमिकतेवर लक्ष द्यावे. काय करावे? आपल्या नात्यात छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्यावे. जोडीदारासोबत आपल्या भावना आणि अपेक्षावर मोकळेपणाने चर्चा करावी. हे नात्यात विश्वास वाढवते. वारंवार जुन्या गोष्टीची आठवण करून देणे. काय ते? नात्यात सर्वात मोठे आव्हान नेहमी भावनिक ओझे असते. जेव्हा लोक जुन्या चुका व भांडणांची वारंवार आठवण करून देतात, तेव्हा ते नात्यात कटुता उत्पन्न करते. ही सवय नाती तर कमजोर करते, शिवाय मानसिक आरोग्यावरही परिणाम करते. राग व नाराजी दीर्घकाळ धरून ठेवल्यामुळे तणाव वाढतो. काय करावे? जुन्या कडवट गोष्टी वारंवार बाहेर काढणे टाळावे. माफ करणे व पुढे जाणे शिकावे. जर गरज असेल तर कपल थेरपी घ्या. संभाषण टाळणे. मानसशास्त्रीय शोध सांगतात की 40च्या सुमारास नात्यात संतुष्टीची पातळी सर्वात कमी असते, कारण त्यावेळी लोक काम, मुले, घरगुती जबाबदाऱ्या जरा जास्त गुरफटलेले असतात. तेच एका इतर शोधात आढळले आहे की नात्यामध्ये संतुष्टी 20 ते 40 वर्षापर्यंत घटून जाते. पण जेव्हा पार्टनर एकमेकाशी मोकळेपणाने बोलत नाही, तोपर्यंत गैरसमज व सुरक्षा वाढते. जेव्हा पार्टनर एकमेकाशी मोकळेपणाने बोलत नाही, तोपर्यंत गैरसमज व दुरावा वाढतो. काय करावे? आपल्या भावना, अपेक्षा व त्रास एकमेकांना मोकळेपणाने शेअर करणे. छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवू नये. काम आणि जबाबदाऱ्यातून वेळ काढावा. गरजेपेक्षा जास्त कंट्रोल ठेवणे. हे काय बघूया. नात्यात प्रेम असण्याचा अर्थ नियंत्रण नाही, तर विश्वास व स्पेस देणे ही गरज आहे. जास्त कंट्रोल केल्यामुळे नात्यात तणाव वाढतो, विशेष करून 40 नंतर, कारण या वयात लोक आपली ओळख आणि स्वातंत्र्याबाबत जास्त संवेदनशील असतात. याउलट जेव्हा पार्टनरला आपल्या आवड व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळते, तेव्हा तो नात्यात अधिक सहज व खुश राहतो. शोध सांगतात की नात्यात स्पेस देणे विश्वास मजबूत करते. काय करावे? एकमेकाचे छंद
आणि खाजगी वेळेचा दोघांनीही मान राखावा. व्हेरी गुड. स्वतःकडे लक्ष न देणे. 40 नंतर शारीरिक व मानसिक आरोग्याचा परिणाम नात्यावर होतो. जर आपण कामाच्या प्रेशरमध्ये दरवेळी तणाव, थकवा, नैराश्य राहतो, त्यामुळे फक्त आरोग्याचे नुकसान होत नाही तर नात्यात दुरावाही येऊ शकतो. अरे बाप. काय करावे? सोबत योग, मेडिटेशन, वॉक इत्यादी हेल्दी ॲक्टिव्हिटी करावी. हे फक्त आरोग्यच उत्तम ठेवत नाही तर संबंधही उत्तम ठेवतात. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.